किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे बाल श्रोत्यांसाठी किलबिल. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे नितीन ताथोड आणि सूरज गोळे यांनी. संकल्पना आणि लेखन आहे डॉक्टर विनय वसंतराव दांदळे यांचं. निर्मिती सहाय्य राजेश जाधव यांचं. निर्मिती आहे अकोला आकाशवाणी केंद्राची आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे. आजच्या या कार्यक्रमात आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी पैलू मांडणाऱ्या नाट्यछटा. मी सावित्री प्रकाशाची पहिली पायवाट आणि माझा डेबू संत झाला रे. इतिहासाच्या पानावर काही नावे केवळ लिहिली जात नाहीत, ती काळाच्या कपाळावर कोरली जातात. काही माणसं जगतात आणि काही माणसं युग घडवतात. ज्या काळात स्त्रीचा आवाज पाप मानला जात होता, अक्षराला अपराध ठरवलं जात होतं आणि मुलीच्या हातात पुस्तक येणं म्हणजे समाजव्यवस्थेवरचा घाला समजला जात होता, त्या काळोखात ज्या एका स्त्रीनं पहिलं दिवटं पेटवलं तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. ही केवळ एका स्त्रीची कथा नाही, ही आहे पहिल्या प्रश्नाची, पहिल्या शाळेची, पहिल्या धैर्याची आणि पहिल्या बंडखोर उजेडाची गोष्ट. आज आपण पाहणार आहोत मी सावित्री प्रकाशाची पहिली पायवाट, ही एकपात्री नाट्यछटा ज्यात सावित्रीबाई स्वतःच आपल्याशी बोलतात. स्वगताच्या माध्यमातून त्या उघडतात आपला संघर्ष, आपल्या जखमा, आपली न झुकलेली मान आणि हजारो मुलींच्या भविष्याला दिलेला प्रकाश. हा एक प्रयोग टाळ्यांसाठी नाही, तो आत्मचिंतनासाठी आहे. तो इतिहास पाहण्यासाठी नाही, तर वर्तमानाला प्रश्न विचारण्यासाठी आहे. म्हणूनच आजचा हा क्षण फक्त नाट्याचा नाही, तो आपल्या जबाबदारीचा आहे. चला तर मग त्या पहिल्या पायवाटेकडे पाहूया. तिथून उजेड चालायला शिकला. मी सावित्री प्रकाशाची पहिली पायवाट. एक आवाज जो आजही थांबलेला नाही. संकल्पना आणि लेखन आहे डॉक्टर विनय वसंतराव दांदळे यांचं. एक पात्री नाट्यछटा सादर करत आहे कुमारी शरयू विजय वाहोकार, वर्ग 2ची विद्यार्थिनी, प्रभात किड्स स्कूल, अकोला. मी सावित्री, हो तीस आऊ. गावात मला कधी कोणी आगड्या वेगळ्या टोपण नावाने हाक मारली, तर कधी कोणी शिव्यांनी माझा येण्या जाण्याचा रस्ता भरला. पण मला आजही आठवतं, फुलेंच्या घराच्या उंबरठ्यातून मी जेव्हा पहिल्यांदा घराबाहेर पडले, ती सकाळ. सूर्य जणू एखाद्या नव्या युगाचा शंखनाद करीत होता. अरे मुलींना शिकवलं तर पाप लागतं, असं म्हणणारे या जगात मी पहिलं पाऊल टाकलं होतं अक्षराच्या दिशेने. आणि त्या अक्षरांनी मला गरिबीतल्या हजारो लेकरांना पहिल्या उजेडाचं पहिलं बीज दिलं. कधी कधी त्या दिवसांची धूळ अजूनही डोळ्यात येते. शाळेकडे जाताना माझ्या अंगावर फेकलेली ती गायगुरांची शेणं, काठ्या, दगड, काहींच्या नजरा दगडांपेक्षा भयंकर. पण मी रडले नाही. जर रडले असते तर आज या भूमीवर हजारो मुलींच्या हातात हे पुस्तक नसतं, भविष्य नसतं. हा पदर कधी घाणीने भरलेला घरी येईल, पण माझ्या मनात एकच विचार पेटलेला असे, हा या पदराचा अपमान नाही, तर त्या काळोखाचा अपमान आहे ज्याला मी झुंज देत आहे. शाळेचा पहिला दिवस आठवतो का तुम्हाला? छोट्या छोट्या मुली कापूस पेरणाऱ्या हातांनी, काड्या गोऱ्या चेहऱ्यांनी भीत माझ्याकडे पाहत म्हणाल्या, आई ग, आम्हाला अक्षर शिकायचंय. आई, हे शब्द मी तेव्हा काही कमावलंच नव्हतं, पण त्यांनी मला दिलं
त्या दिवसापासून मी आई झाले. आई अक्षरांची, आई धैर्याची, आई प्रकाशाची. बाई, आम्हाला आमचं नाव लिहायचंय. एखादं नाव लिहिताना त्या मुलींचा चेहरा उजडायचा आहे. जगात पहिल्यांदा स्वतःचं अस्तित्व त्यांनी स्वतःच्या हाताने कोरलं होतं ना. त्या आनंदात मला साक्षात ज्ञानाचा देव दिसायचा. पण समाजाला हा प्रकाश आवडला नाही. त्यांना शिकलेली मुलगी म्हणजे अवज्ञा, उन्माद, बंडखोरी. त्यांना कोणीतरी हवी होती, निशब्द, नतमस्तक, उपेक्षित. मी म्हणाले, मी नाही तयार अशी स्त्री घडवायला. मला हवी होती उठून चालणारी लक्ष्मी, हक्क मागणारी सरस्वती आणि अन्यायाच्या मस्तकावर प्रहार करणारी दुर्गा. अजून एक लढाई होती, अस्पृश्यता. त्या काळोखाच्या खोल दरीत जेव्हा कोणी हात द्यायला तयार नव्हतं, तेव्हा मी आणि ज्योतिराव म्हणालो, माणूस म्हणजे माणूसच, बस. त्या महार, मांग, चांभारांच्या लेकरांना जेव्हा मी पुस्तक दिलं, तेव्हा मला जाणवलं, काळोखाची पहिली वीट ओलांडली आपण. माझ्या कुशीत बाळ नव्हतं, पण माझ्या शाळेत शेकडो मुलींच्या भविष्याची धडधड धडकत होती. त्यांच्यातून जन्माला एका नव्या युगाचा आरंभ. माणूस मेला, अस्पृश्य होता, कोणी स्पर्श करायला धजले नाही. मी धावले, त्याला खांद्यावर उचललं. समाजाने म्हटलं, सावित्री, तुझं नाव आता पापात पडलं. मी शांतपणे उत्तर दिलं, जर माणुसकी पाप असेल तर मला ते पाप रोज करायचंय. आज तुम्ही मला आठवता, कारण मी पुस्तक उघडलं, कारण मी समाजाला प्रश्न विचारले, कारण मी रडले नाही, थांबले नाही, वाकले नाही. मी सावित्री आहे, प्रकाशाची पहिली पायवाट, पहिली शाळा, पहिलं अक्षर, पहिली बंडखोर स्त्री. आणि आजही प्रत्येक मुलगी पहिलं अक्षर लिहिताना माझ्या आतल्या सावित्रीचा एक उजेड तिच्या हातात उतरतो. या भूमीवर जोपर्यंत एक तरी मुलगी अक्षरांच्या प्रकाशात श्वास घेते, तोपर्यंत मी जिवंत आहे. मी जिवंत आहे प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक धैर्यात, प्रत्येक उभ्या राहणाऱ्या स्त्रीच्या पावलात. मी सावित्री, कारण प्रकाशाला पहाट विचारली जात नाही, ती आपोआप उगवते. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे.
असे त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून आई हा शब्दच माणसाच्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि सर्वात ओलसर असा ठसा उमटवणारा आहे. आईच्या कुशीतूनच माणुसकीचा, संस्काराचा आणि करुणेचा जन्म होतो. आईच्या मायेच्या हातातूनच निर्माण होतं संत, ज्ञानी आणि समाजसेवक. आज आपण पाहणार आहोत एक भावस्पर्शी प्रसंग, एका आईच्या अंतःकरणातून उमटलेलं स्वगत. ती आई म्हणजे सखूबाई झिंगराजी जानोरकर आणि तिचं लेकरू म्हणजे डेबू, जो पुढे संत गाडगेबाबा झाला. भुकेल्या पोटाला भाकरी देणारा, माणसाच्या मनातील अंधार झाडूने झाडणारा, माणुसकीचा खरा उपदेश गाडगेबाबा. पण आज आपण बघणार आहोत त्याच आईच्या नजरेतून दिसणारा चेहरा. तो संत नव्हे, तो समाजसेवकसुद्धा नव्हे, तर तो त्या मातेच्या कुशीत वाढलेला डेबू. त्या आईच्या आवाजात आज पुन्हा एकदा ऐकू येईल मायेचं ओलं उबदार गाणं, त्यात मिसळलेला अभिमानाचा स्वर आणि डोळ्यात तरळणारा भक्तीचा भावसुद्धा. श्रोतेहो, आपल्यासमोर सादर करीत आहोत माझा डेबू संत झाला रे. संकल्पना आणि लेखन आहे डॉक्टर विनय वसंतराव दांदळे यांचं. सादरीकरण करत आहे कुमारी कार्तिकी मनोज सोनोने, वर्ग 2ची विद्यार्थिनी, प्रभात किड्स स्कूल, अकोला. अरे, आपण सगळे जमलात. नमस्कार, मी डेबूची आई. डेबू, माझा डेबू. सगळे म्हणतात ना आता त्याला संत गाडगे बाबा, पण माझ्यासाठी तो आजही माझा छोटासा डेबूच आहे बरं. तोच जो चिखलात खेळायचा आणि फाटक्या अंगारख्याखाली मोठं मन लपवायचा. अरे, किती उपासमारीच्या दिवसातून गेलो आम्ही. भाकरीला पीठ नसायचं, चुलीला लाकूड नसायची, पण माझ्या मुलाच्या डोळ्यात आशेचा दिवा मात्र रोज लखलखायचा. मी म्हणायचे, डेबू शिक रे बाळा, पण आपल्याला कुठं शाळा, कुठं अक्षर. तो हसायचा आणि म्हणायचा, आई, मातीची शाळा बनवीन मी आणि अक्षरात माणुसकी शिकवीन. आणि खरंच शिकला तो, पण पुस्तकातून नाही, तर भुकेच्या अनुभवातून, माणसांच्या वेदनेतून. जेव्हा माझं बाळ झाडू घेऊन फिरत होतं, तेव्हा सगळं गाव त्याला हसत होतं. कोणी कुजबुजलं, काय झालं याला, झाडू घेऊन फिरतोय आता. तर कोणी उपरोधाने म्हणालं, झाडूवाल्याचं काम पकडलं वाटतं, हा 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 हा. मी मात्र काहीच बोलले नाही. हात थरथरत होते, पण मन मात्र स्थिर होतं. त्या हसण्यात मला उपहास नव्हे, तर एक अंधार जाणवला, जो वर्षानुवर्ष माणसांच्या मनात साचला होता. माझ्या मनात विचार चमकला, हा झाडू केर कचरा तर झाडतोयच, पण त्यापेक्षाही तो माणसांच्या विचारांवरचं धुडकटले पण झाडतोय. हा झाडू रस्ते तर स्वच्छ करतोयच, त्यापेक्षा जास्त तो माणसांच्या मनातील घाण स्वच्छ करून माणसांची मनं उजळवतोय. लोकांना मात्र तो झाडू दिसायचा, पण मला त्याच्या हातात ज्ञानाचं शस्त्र दिसायचं, ज्याने समाजाला नवा उजेड देणारी पहाट उगवेल. आज सगळे हसताहेत, पण उद्या हेच जग त्या झाडू पुढे नतमस्तक होईल. त्याने देवळ नाही उभारली, त्याने मन उभारली. भक्ती नाही केली,
पण भुकेल्याचं पोट भरून देवाला प्रसाद दाखवला. कधी कधी लोक म्हणतात गाडगे बाबांनी समाज बदलला. मला हसू येतं, कारण तो बदल आधी माझ्या घरात झाला होता. त्या दिवशी जेव्हा माझ्या डेबूनं भुकेल्या माणसाला आपली ताटातली भाकरी दिली होती, अहो आई म्हणून मला वाटायचं हे लेकरू माझं आहे. पण काळानं दाखवलं असं लेकरू कधी एका आईचं राहत नाही, तो तर जगाचा झाला. माझं लेकरू माणुसकीचं मंदिर बनलं. कधी कधी त्याला पाहून डोळे भरून यायचे. धुळीत न्हालेला, चप्पल विना चाललेला, पण चेहऱ्यावर देवासारखं तेज. लोक त्याला नमस्कार करताना पाहिलं की वाटायचं आईचं दूध व्यर्थ गेलं नाही. तो गेला, पण कुठे गेला? लोक म्हणतात बाबा गेले, मी म्हणते नाही रे, तो नाही गेला. तो प्रत्येक झाडूत आहे, प्रत्येक स्वच्छ अंगणात आहे, प्रत्येक भुकेल्या पोटात आहे, प्रत्येक दयाळू नजरेत आहे, प्रत्येक मदतीच्या हातात आहे, प्रत्येक स्वच्छ विचारात आहे. माझा डेबू. जगानं त्याला गाडगे बाबा म्हटलं, पण माझ्या मनात तो अजूनही अंगणात खेळणारा, आई थोडं दूध देना म्हणणारा डेबू आहे. माझं लेकरू संत झाला रे, आणि मी फक्त त्याच्या संतपणाची आई बनले. पण एवढंच पुरेसं आहे बरं, कारण त्या संतामध्ये आजही माझ्या मायेचं दूध बोलतंय. त्या दुधाच्या थेंबातच माझा देव बसतोय. डेबू, माझा डेबू, तू जगाला देव दाखवलास, पण मला माझ्यातला देव दाखवलास रे. माझा डेबू, तो नुसता समाज झाडायला नव्हता निघाला, तो जगाला आनंद कसा मिळवायचा ते शिकवायला निघाला होता. निसर्गाशी नातं जोडून, माणसातली माणुसकी जागवून, नात्यांतली ऊब जपून, संगीतासारखा गाणारा आणि नाचणारा जीवनाचा स्वर झाला तो. त्याच्या पावलात निसर्गाची लय होती, त्याच्या झाडूत नात्यांचा गंध होता, त्याच्या हास्यात परमसंगीताची तान होती. तो शिकवून गेला, खरा आनंद देवळात नाही, धनात नाही, तो आहे माणसात, निसर्गात, नात्यांच्या स्पर्शात आणि सेवेच्या प्रत्येक तालात. माझा डेबू, त्याने जगाला निसर्गातून आनंद, नात्यांमधील आनंद आणि संगीतातून आनंद कसा मिळतो ते शिकवलं नाही. तो स्वतः त्या आनंदाचा नाद बनला. त्या नादात आजही पृथ्वी नाचते, माणुसकी फुलते, आणि माझ्या आईपणाच्या हृदयात एक सूर अजूनही झंकारतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. ही धोंड्याला म्हणती देवता, भगत झुंडती तया जोगता. स्वतःच देती त्याच योग्यता, देव म्हणून कुणी न भजावे हो का शेंदरी दगडाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. कुणी न रहावे खुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. यासाठी ही जिद्देवाणी, मी जातीचा धोबी देवा, धुई न कपडा मळलेला. गोपाला गोपाला गोपाला
गोपाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हेत मागणे तुला ती हरी घाम गाळीच्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको ऋण करी कुणी नवी नर जन्माला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. श्रोते, आताच आपण बालश्रोत्यांसाठी प्रसारित होणारा कार्यक्रम किलबिल ऐकलात. आजच्या कार्यक्रमात श्रोते आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी पैलू मांडणारी नाट्यछटा मी सावित्री प्रकाशाची पहिली पायवाट आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी पैलू मांडणारी नाट्यछटा माझा डेबू संत झाला रे ऐकलीत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि लेखन होतं डॉक्टर विनय वसंतराव दांदळे यांचं. कार्यक्रमात निवेदन केलं होतं सूरज गोळे आणि नितीन ताथोड यांनी. तांत्रिक सहाय्य होतं राजेश जाधव यांचं. सादर करते होते सूरज गोळे आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.